आजचा हा केक ना आपल्याला हाफ पार्टमध्ये बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे फक्त 2च लेअर केलेले आहेत केक स्पॉन्जचे. आता हा केक हाफ पार्टमध्ये बनवण्याचे कारण म्हणजे क्यूटशा 6 मंथ बर्थडे बॉयसाठी हा केक जाणार होता. खरंच या जनरेशनची मुलं किती नशीबवान आहेत ना. तसे हे एक ट्रेंडच आहे म्हणायला हरकत नाही, कारण आजच्या जनरेशनचे प्रत्येक त्या लहान लेकरांचं मंथली बर्थडे सेलिब्रेशन आपल्याला अनेक वेळा सोशल मीडियावरती पाहायला मिळतं. आणि आपण एक त्या जनरेशनची मुलं जी वर्षभर वाढदिवस कधी येईल या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत बसतात. असं तर या केकची मला प्री बुक ऑर्डर आलेली होती, जी 5 ते 6 दिवस अगोदर मला या ताईंनी सांगून ठेवले होते. हाफ केजी चॉकलेट फ्लेवर मध्ये हा केक बनवायचा होता. हाफ केक बनवण्यासाठी मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे राऊंड शेपच्याच केकला मी रफली क्रम कोट केले आणि त्याचे 2 पार्ट मध्ये कटिंग करून एकमेकांवरती ते दोन्ही भाग अरेंज करून घेतले आणि त्यानंतर स्काय ब्लू कलरच्या क्रीमने केकची फायनल फिनिशिंग करून घेतली. राऊंड शेपला जितक्या लवकर फिनिशिंग करता येते ना, तितक्या कुठल्याच शेपच्या केकला फिनिशिंग लवकर करता येत नाही, थोडा जास्त वेळ जातो. आता इथे माझ्या टॉपर्सच्या हिशोबाने ना मला वॉटर वेव्स इफेक्ट द्यायचा होता. त्यासाठी मी ते सुरीच्या साह्याने वॉटर वेव्स काढून घेतला. हा वॉटर इफेक्ट ना मला या टेडीच्या हिशोबाने द्यायचा होता, कारण आपली ही क्यूटशी टेडी मस्त पाण्यावर तरंगत्या बोटीवर बसलेली होती. त्यासाठी तरी ते कस्टमरचा फोन आल्यानंतर मी त्यावरती सर्व असे टॉपर्स फॉग बॉल वगैरे अरेंज केले. इथे तुम्ही केकचं वजन पाहू शकता, परफेक्ट अर्धा किलो झालेला आहे. चला मग आजचा सुंदर असा केक आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.